KTM स्पर्धेमध्ये जे आम्हाला मिळाले आणि एक प्रेमाचं नातं त्यांच्याशी जुळलं आणि आज गेले 3 ते 4 वर्ष या चिरोनेर भूमीमध्ये सर्व ठिकाणी ते आम्हाला पाहायला मिळतात. ते प्रतीकजी घरात नागाव यांचाही सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ असते आपण प्रतीकजी घरात यांचा सन्मान करायचा आहे. चला आता काय करायचं सांगा आयोजक. सुरुवात आता आपण सुरुवात याच्यानं करायची आहे ना, लकी ड्रॉ. हॅलो, चला तदनंतर या स्पर्धेला आपण सर्वांचा सन्मान करण्या अगोदर सुशांत पाटील आयोजित स्वर्गीय सुशांत सागर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा क्रिकेटचा महासंग्राम आखण्यात आलाय. या सर्व आयोजकांना क्रिकेटचा काही माहीत नाही, मात्र एवढा मोठा शिवधनुष्य हातामध्ये घेतला. लगातार 2 वेळा या स्पर्धेमध्ये हे सर्व आयोजक लॉस मध्ये गेले, पण तरीही तो विचार न करता क्रिकेटमध्ये अनेकांना व्यासपीठ द्यावं हा एकच उद्देश उराशी बाळगलं आणि ते शिवधनुष्य हातात घेतलं, ते दिलेला पेललं आणि ते पेलत असताना अनेकांचं सहकार्य लाभलं, अनेकांना आर्थिक पाठबळ दिलं, पण त्या पलीकडं अनेकांना मदत केली. म्हणजे जरी स्पर्धा 4 दिवसाची असली त्याची मेहनत 3 महिन्याची असतं. यासाठी अनेकांचं पाठबळ लाभत असताना संपूर्ण चिरोनेर गावामध्ये क्रिकेटवीरांसाठी नेहमी मदत करणारे आणि चिरोनेर क्रिकेटला नेहमी पाठिंबा करणारे अभिनव मित्रमंडळाचे सदस्य, तिरंगा नाईट स्पर्धेचे खजिनदार आणि वेळोवेळी अनेकांना ज्यानं सहकार्य केलं असे आमचे मोठे बंधू रवींद्रजी भगत यांचा विशेष सत्कार या सर्व आयोजकांच्या वतीनं होतोय. कारण ज्यानं केलंय त्यांचं कौतुक करायला हवं, कारण मेहनत करणे खूप कठीण काम असतं. कारण आयोजकांना क्रिकेटचा एवढा अभ्यास नाहीये, पण सर्वांच्या सहकार्यानं हा शिवधनुष्य सहजरित्या पेलला. त्याबद्दल आदरणीय सन्माननीय रवींद्रजी भगत यांचं आयोजकांच्या वतीनं मायेचं सुशांत सागरचं हे वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ, अनेक स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. तदनंतर गेले 3 पर्व या स्पर्धेला उत्तम गुणलेखन म्हणून ज्यानं काम पाहिलंय, कुठलाही पार्सली न करता उत्तमरित्या ज्यानं गुणलेखन केलं ते शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे शिलेदार सन्माननीय मनीष चिर्लेकर यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मनीष चिर्लेकर यांचं यथोचित मान सन्मान होतं आयोजकांच्या वतीने. त्यांचंही सहकार्य नेहमी लाभते, मग तिरंगा असो किंवा सुशांत सागर ट्रॉफी, पैसा विचार न करता वेळोवेळी अनेकांना सहकार्य करणारं नाव म्हणजे मनीषजी चिर्लेकर. मनपूर्वक आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचंही आभार मानतोय. तदनंतर गेले 3 पर्व ही स्पर्धा होते. स्पर्धा होत असताना एका समालोचकाचा पाठीचा काना कोण असतं तर साऊंड सिस्टीम पलीकडं प्रत्येक षटकारामागं, चौकारामागं, विकेट मागं जी साऊंड सिस्टीम आपण पाहताय, समय सूचकता कशा प्रकारची असावी, ज्यांच्याकडे पाहायला मिळाला, ज्यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर एक भरपूर श्रीमंत असणारे व्यक्तिमत्व आहे. श्रीमंत असूनही फक्त एक छंद, एक पेशा, यासाठी हा व्यवसायामध्ये जे व्यवसाय करतात, बैलगाडा शर्यतीचे निस्सीम प्रेमी आहेत असे आमचे मित्र शिरवली गावचे ओमी डीजे. मी त्यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. डीजे ओमी शिरवली पनवेल पैशाने खूप श्रीमंत आहेत, पण एक छंद जोपासण्यासाठी ही कला त्यांना आपल्या बोटावर अनेकांना नाचवलं. ते ओमी डीजेचं यावेळी आपण यथोचित मान सन्मान करतोय. तदनंतर आज बऱ्याच वर्षानंतर आम्हाला लाभलेले आमचे मित्र, एक उत्तम गुणलेखन, त्या पलीकडे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषावर ज्यांचं उत्तम प्रभुत्व असणारे समालोचक सचिनजी केणी यांचाही यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. मी विनंती करेन सचिन केणी यांचा आपण मान सन्मान करायचा आहे.
सचिनजी केणी यांचाही मान सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय. तदनंतर 4 दिवस 4 रजनीमध्ये आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकलाय. त्यानंतर लॉस सिस्टीम सुद्धा ज्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिली. सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणार जे नाव आहे, जी वाहिनी आहे ती 24 लाईव्ह अर्थात संदेशी पाटील बोर्डेगावचे सुपुत्र आहेत. मी त्यांच्या एका प्रतिनिधीला विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. 24 लाईव्ह ज्यांची क्लॅरिटी अतिशय उत्तम आहे. आमच्या घरात साहेब प्रत्येकची घरात 24 लाईव्हचं सन्मान झालंय. तदनंतर कळत नकळत आम्ही जर कुणाचं आभार मानाचं आमच्याकडून राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करण्या अगोदर संपूर्ण मंडप डेकोरेशन अतिशय सुंदर आम्हाला जास्त मानधन न घेता ज्यानं दिलं ते महागणपती डेकोरेशन चिरवण्याचे प्रोपायटर सचिन घबाडी किंवा त्यांचा कोणी सदस्य असेल तर आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. महागणपती मंडप डेकोरेशनचे एखादं सदस्य या आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे या स्पर्धेला जनरेटर म्हणून स्मिथ जनरेटरचे मालक समीरजी नारंगीकर किंवा वैभव केणी आपणही आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. प्रथमतः मी वैभव केणी यांना विनंती करेन की ते सुद्धा वेळोवेळी कुठल्याही अपेक्षा न पकडता जे काही देईल त्यामध्ये समाधान मानतात आणि प्रत्येकाला सहकार्य करतात. वैभवजी केणी अर्थात स्मिथ एंटरप्राइजेसचे समीरजी नारंगीकर यांच्या वतीनं. तदनंतर मी युवा आयोजक सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. सर्व युवा आयोजक आहेत जे 20 ते 21 आहेत, ज्यांचं खूप पाठबळ या स्पर्धेत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली. मी विनंती करेन सर्व युवा आयोजक आपण या. सर्वांना विनंती करेन युवा आयोजकांना. आणि विशेष आणखी एक सूचना आहे. अंतिम सामन्याचा जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच झाला आहे त्याच्या पवित्र शुभ हस्ते लकी ड्रॉ मध्ये स्कूटीची जी चिठ्ठी काढली जाईल ती त्या खेळाडूच्या शुभ हस्ते असेल याची नोंद घ्या. मॅनेजर देखील, व्यवस्थापक देखील आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही या स्पर्धेसाठी काम केलेलं आहे. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपल्या या आयोजनाचे प्रमुख क्रीडा सेवक राजेंद्रजी भगत सर यांचं आपण स्वागत करायचं आहे. सर्व आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेचे समन्वयक, व्यवस्थापक, त्याचबरोबर समालोचक, निवेदक अशा बहुआयामी भूमिकेमध्ये असणारे आमचे सर्वांचे लाडके श्री राजेंद्र भगत सर यांचं स्वागत केलं जात आहे. निश्चितच वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांच्या प्रती आयोजकांचं हे प्रेम आपल्या समोर दिसत आहे. तसेच या कार्यक्रमाची, या स्पर्धेची एक आठवण म्हणून सुशांत सागर स्मृती चषक 2026 एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह प्रदान करून आपले सर्वांचे लाडके राजेंद्र भगत सर यांचे इथे स्वागत केलं जात आहे. तदनंतर अनेकांचं सत्कार सोहळा झालं, सन्मान झालं. पण मित्र हो, क्रिकेटची एखादी महास्पर्धा भरवणं किंवा मनामध्ये विचार करणं हे सोपं असतं, पण ते सत्यामध्ये उतरवणं हे कठीण काम असतं. कारण आर्थिक पाठबळ हे महत्वाचं असतं. आणि आज ही स्पर्धा भरवत असताना सर्व तरुण पोरं आहेत, जी छोटी आहेत, एवढं काही त्यांना कोणाला अनुभव नाही आहे, पण ज्यांच्या आधारस्तंभामुळं ते हे कार्य शक्य करू शकले.
ज्यांच्या आधारस्तंभामुळे खऱ्या अर्थानं हे शक्य होऊ शकलंय. चिरनेरच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं गेले 4 दशक 40 वर्ष ज्या परिवाराचा राजकारणाच्या माध्यमातून सहभाग राहिला, या गावाच्या विकासाला ज्यानं चालना दिली आणि आज आपल्या परिवारामध्ये त्यांचे आजोबा ॲटलिस्ट सरपंच म्हणून राहिले, त्यांचे दुसरे आजोबा तेही 2 वेळा सरपंच राहिले, आज त्यांचे भाऊ पंचायत समितीचे सभापती म्हणून राहिले, ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलंय. अशा अनेक सदस्य त्या परिवारातील या चिरनेरच्या राजकारणामध्ये आपण पाहिले. त्या परिवारातील उद्याचं उज्ज्वल भविष्य 189 मतदारसंघातील कार्यसम्राट दमदार आमदार महेश बालदी साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे सहखजिनदार बाई सुशांतजी पाटील यांचा एक विशेष सत्कार आयोजकांच्या वतीने होतोय. ज्यांच्या कल्पक बुद्धीतनं, ज्यांच्या आधारस्तंभामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होऊ शकलोय. सुशांत पाटील आलेल्या कार्यभवनाची धमक ज्यांच्या मनगटामध्ये आहे, असे सुशांतजी पाटील यांचं मनपूर्वक या निमित्ताने विशेष सत्कार होतोय. एक दमदार व्यक्तिमत्व, उद्याच्या राजकारणामध्ये उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडं चिरनेरची जनता पाहते. राकेशजी कोळी यांचं इथे आगमन झालंय, मनपूर्वक आम्ही त्यांचंही या निमित्तानं स्वागत करतोय. चला पुन्हा एकदा आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपल्याला वळायचं आहे. त्या अगोदर लकी ड्रॉ असेल. चला आता अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवतोय. खऱ्या अर्थानं ज्यानं 1 षटक फेकलं, 3 धावा दिल्या आणि 2 बहुमुळे सफलता मिळवले, तो खेळाडू गावदेवी बेलवली टीमचा यशस्वी कर्णधार. रायगडच्या क्रिकेटला एक वेगळं वळण ज्या खेळाडूनं दिलं. 2024 मध्ये तिरंगा नाईट स्पर्धा खेळली, 2026 मध्ये सुशांत सागर ट्रॉफी खेळली आणि दोन्ही वेळा चॅम्पियन ठरणारा संघ आणि त्या चॅम्पियन होण्यामाग ज्याचा सिंहाचा वाटा राहिला तो खेळाडू अर्थात गावदेवी बेलवली संघाची रणमशीन अजय पाटील ठरतो अंतिम सामन्याचा सामनावीर. मी विनंती करेन मान्यवरांना की आपला सर्वांच्या शुभ असते आपण अजय पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. सचिनजीकडे आपण नंतर रेडी राहायचं आहे, मायक्रोप्लेन घेऊन नंतर रेडी राहायचं आहे. मी मान्यवरांना अर्थात सुशांतजी पाटील यांचे मेहुणे त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब अजय पाटील याला देऊन सन्मानित करायचा आहे. या मान्यवर मेहुणे आमचे सुशांतजी पाटील यांचे मेहुण्यांना विनंती करेन. सिद्धार्थ पाटील ठाकूर डोंबिवलीवरनं खास करून ते आले, त्यांच्या शुभ असते अंतिम सामन्याचा सामनावीर अजय पाटील ट्रॉफी देऊन. आणि खऱ्या अर्थाने मान्यवर सिद्धार्थ आहेत त्यांना सुद्धा क्रिकेटमध्ये 3 बाईक आतापर्यंत मिळाले मालिकावीर, म्हणजे एका मोठ्या खेळाडूच्या शुभ असते एक रायझिंग स्टार खेळाडूचा इथे सन्मान होतोय. आणि अंतिम लकी ड्रॉची आपण जी चिठ्ठी काढणार आहोत स्कूटीसाठी ते अजय पाटील यांच्या पवित्र शुभ असते आपण काढू. तत्पूर्वी चला आता आपण लकी ड्रॉला सुरुवात करतोय. प्रथमतः 5वा क्रमांक म्हणजे घड्याळ, ज्याची चिठ्ठी येईल त्याला प्रथमतः मी अजय पाटील कर्णधारांना विनंती करून आपण बसायचं आहे. बोरकार संघाचं संगणक आपणही या. अजय पाटील बसा, आपण पहिला अजय पाटील बसा, शेवटची चिठ्ठी तुम्ही काढायची आहे. अजय पाटील बसा, बोरकार संघाचं संगणक या, जोळे संघाचं संगणक या आणि वरेडी संघाचं संगणक चौघाही पण या कॅप्टननी. प्रथमतः 5व्या क्रमांकाचा लकी ड्रॉ असेल. मी आयोजकांच्या वतीनं जोळे संघाच्या संगणकाला विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण आणि रुपेश पाटील महाराष्ट्र पोलीस आपण या.
प्रथमतः जोहे संघाचा संगणक आहे त्याला विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण एक चिठ्ठी उचलायची, चिठ्ठी हलवायची आहे आणि घड्याळासाठी हा लकी ड्रॉ असेल. महाराष्ट्र पोलीस रुपेश पाटील यांनाही विनंती करेन जोहेगावचे सुपुत्र की आपण या सार्थक म्हात्रे यांच्या शुभ असे एक चिठ्ठी काढायची आहे. सार्थक म्हात्रे दोन या गोरखा संघाचा संगणक या. चला मी जोहे संघाचा संगणक सार्थक म्हात्रे विनंती करेन आपण चिठ्ठी काढा एक 5 नंबर चिठ्ठी म्हणजे घड्याळ असेल ना त्याची नोंद घ्या. लाईव्ह लक्ष द्या. काय हलवाचं त्याच्यामध्ये चिठ्ठी हलवा आपण आणि प्रथमतः घड्याळ असलं घड्याळ बघूया कोण नशीबवान ठरतोय. नाव सांगा काय. अनिरुद्ध नारंगीकर चिरनेरगावचा हा व्यक्ती आहे. त्याला 5व्या क्रमांकाचा घड्याळ मिळतोय. हजर असेल तर या आणि आपला बक्षीस घेऊन जा. हजर आहे का नाही ना. चला लिहून ठेवा नाव रे. तृतीय क्रमांकाचा मानकर ठरलाय बोरकर संघाचा संगणक. मी त्याला विनंती करेन आपण या आपल्या शुभ असते आपण चतुर्थ क्रमांक म्हणजे कूलर साठी आपण चिठ्ठी उचलायची आहे. काय नाव आहे. कीर्ती पाठक वाशी नाव लिहून ठेवा. त्यांना मिळतोय कूलर. चला वरेडी संघाचा संगणक आपण चिठ्ठी उचलायची आहे. तृतीय क्रमांक आहे. तृतीय क्रमांक आहे सायकल. समाधान पाटील चिरनेर ज्याला मिळते तृतीय क्रमांकाची सायकल. तृतीय क्रमांकाचा चिठ्ठी आपण उचलायची आहे. मी आता मान्यवरांना विनंती करेन की आपण चिठ्ठी उचलायची आहे. मान्यवर या रोहित भाऊ या. आपल्या शुभ असते तृतीय क्रमांक म्हणजे एलईडी टीव्ही असेल. एलईडी टीव्ही असेल 2 क्रमांकाची चिठ्ठी हलवायची आणि उचलायची आहे. दोन नंबर कोणाचा आहे तो टीव्ही पाहायचा आहे. काय नाव आहे. तन्मय चिरलेकर हा सुद्धा चिरनेरचाच आहे. तृतीय क्रमांक मिळाला. चला आता वळतोय मी बक्षी वितरण सोहळ्याकडे. नंतर चला थोडं थांबा आता थोडं ठेवा झाका आता. चला मित्र हो सुशांत पाटील आयोजित स्वर्गीय सुशांत सागर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा भरवली. 36 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये राहिलाय आणि 36 संघांमधनं 4 संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालं आणि 4 संघांमधनं 4थ्या क्रमांकाचा प्राइज ज्या टीमला मिळतोय. तिसऱ्या रजनीमध्ये अतिशय उत्तम खेळ ज्या टीमचा राहिला 30,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाचा चषक मिळेल. मी सर्वांना विनंती करेन आपण या आणि सचिनजी केणी यांना विनंती करेन की आपण त्याची इंटरव्ह्यू घ्यायच्या. या सार्थक म्हात्रे टीम चतुर्थ क्रमांकाचं 25,000 रुपयाचं आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी देऊन सन्मान होतोय. जय गिरोबा जोहे या संघाला चतुर्थ क्रमांकाचा मान मिळालाय. कालच्या रजनीमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला मात्र आज वरेडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना थोडीशी फलंदाजी खराब झाली आणि मात्र हा संघ पराभूत जरी झाला असला तरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये हा संघ ठरतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सचिनजी केणी आपण तिथे जा संघनायकाची एक मुलाखत घ्या.
सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपणा सर्वांच्या शुभ हस्ते सर्व आहेत, अनेक मान्यवर आहेत. चला, हार्दिक हार्दिक अभिनंदन. एका प्रतिनिधीने थोडीशी मुलाखत द्यायची आहे. जवळ संघाचा एखादा खेळाडूला विनंती असेल. सार्थक तिथे माईक आहे बघ, माईक आहे बघ. सचिन, तो सार्थक आहे बघ, सार्थक आहे. सार्थक, चांगला खेळ झाला तुमचा. आणि काल मला वाटतंय तुम्ही टॉप 4 मध्ये गेलात, बरोबर ना? कालचा खेळ आणि आजचा खेळ, खास करून आज तुमच्या जवळचा संघ तुमच्या अगेन्स्ट होता. तुम्हाला एकमेकांच्या विकनेस स्ट्रेंथ माहित होत्या. कसं डिस्क्राईब करशील, काय वर्णन करशील कालच्या खेळामध्ये आणि आजच्या खेळात देखील, आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स, पिच, मैदान, तुझं मत काय? कालचा खेळ आमचा खूप सुंदर होता. आज बघायला गेलं तर आमच्याकडून खूप चुक्या झाल्या. आम्ही सिंगल डबलला प्राधान्य कमी दिलं, त्यामुळे आमचा बॅकफुटला आला. आणि ग्राउंडचं नियोजन वगैरे खूप सुंदर नियोजन असतं. नक्कीच वरडी संघासमोर खेळताना ठीक आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये सुद्धा तुमचं गेम प्लॅनिंग कसं होतं आणि ओव्हरऑल पिचने कशी साथ दिली तुम्हाला? तुमचे बॅट्समन कसे खेळले काल? पिचने तर सुंदर साथ दिली. बॉलिंगची पण विकेट आहे, बॅटिंगची पण आहे. वरडी टीमचा बॉल झाला, आमच्या जवळची टीम आहे, मैत्रीपूर्ण लढत झाली. निखित, हे होते संघनायक. ओव्हर टू राजेंद्र भगत सर. थँक्यू सचिन. तदनंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. पहिल्या रजनीमध्ये उद्घाटनीय दिवसामध्ये ज्या संघानं सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सगळ्या गुणानं कौतुकास्पद कामगिरी करणारा संघ, सध्याच्या घडीला एक इनफॉर्म असणारा संघ म्हणून ज्या संघाची गणना होतोय तो संघ या स्पर्धेमध्ये ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाचा चषक. तो संघ आहे TMCC वामिका 11 बोरकार संघ. मी विनंती करेन बोरकार संघाला आपण या आणि आपला हा किताब आपण मिळवायचा आहे. संघाचे पुरस्कर्ते ग्राम सुधारणा मंडळ बोरखारचे अध्यक्ष तेजस डाके आहेत. त्यानं हा संघ पॅक केला होता आणि यश मिळालं. मात्र बेलवली अगेन्स्ट खेळत असताना चांगला खेळ त्यांचा राहिला होता, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी हा संघ पराभूत झाला. तरीही त्यांना 25,000 रुपयाचं बक्षीस आणि एक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान होतोय. मी सचिन केणी यांना विनंती करेन की त्यांची आपण इंटरव्ह्यू घ्यायची आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. TMC तिसाई मराई क्रिकेट क्लब बोरखार अर्थात वामिका 11 हा संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. कोणतरी एकाने मुलाखत द्या. तेजस डाकी पुरस्कर्ते आहेत, मुलाखत द्या एकाने. कोणतरी मुलाखत, कोणतरी एकाने बोला. ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष. चला, कोण बोलतोय? शुभम. शुभम बोलतोय काय? नाही, कोण नाही. ठीक आहे, चला राहू द्या. या स्पर्धेमध्ये 36 संघांमधनं 4 संघ सुपर 4 मध्ये आले. दुसऱ्या रजनीमध्ये जो संघ सुपर 4 मध्ये आला, पेन तालुक्यामध्ये जो संघ खेळतोय आणि पहिल्यांदाच एका मोठ्या स्पर्धेमध्ये जो संघ खेळण्यासाठी आलाय आणि संघ खेळताना ज्या संघानं इम्पॉसिबल टू पॉसिबल अशक्यला शक्य केलं. दाच्या लॉर्ड्स मध्ये असं वाटलं नाही की कदाचित हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल, मात्र मोठ्या संघाच्या अगेन्स्ट खेळताना अतिशय उत्कृष्ट खेळ ज्या संघानं केला. मात्र अंतिम क्षणी मात्र अंतिम सामन्यामध्ये जो संघ पराभूत जर झाला असला तर या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय. त्या संघाचं नाव आहे गावदेवी वरेडी. रोख रक्कम 50,000 रुपयाचं बक्षीस आणि एक ट्रॉफी देऊन वरेडी संघाचा सन्मान होईल. मी सगळ्यांना विनंती करेन, वरेडी संघ, कोळी बांधव आणि मेडल पण द्या. सगळ्यांना मेडल आहेत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मेडल. नाही, नक्की जानूचं कौतुक जेवढं करून अजय पाटीलने सुद्धा जानूचं कौतुक केलं, कारण अपंगत्व आहे. मात्र त्या अपंगत्वावर त्यांनी मात केली आणि पहिल्या सामन्यामध्ये 5 सफलता त्यांनी मिळवल्या.
जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल या टीमचं, आणि खास करून जानूचं सर्वांना मेडल विकी घोडके. चला, VA कंपनीचे मालक विकी घोडके यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा मानकरी वरेडी संघाला 50,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वरेडी संघाच्या एका प्रतिनिधीने आमच्याशी चर्चा करावी आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल, आमच्या स्पर्धेबद्दल. थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. एखादा प्रतिनिधी. मला वाटतंय जानू कोळी सर हे देखील महाराष्ट्र संघाचे म्हणजे हँडिकॅप संघाचे कप्तान आहेत. त्यांचाच इंटरव्ह्यू आज आपण घेणार आहोत इथे. सचिन संगणकाचा घे. संगणक त्यांचा कॅप्टन आदेश कोळी. आदेश कोळी, आपण थोडक्यात आपल्या संघाबद्दल आणि आयोजनाबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे. आदेश कोळी, आज संघाचा परफॉर्मन्स चांगला झाला. वरडी संघ मला वाटतं दुसऱ्या दिवशी तुम्ही क्वालिफाय झाला असाल. दुसऱ्या दिवशीचा खेळ, त्यावेळेस कोणकोणत्या संघांच्या समोर कसा तुमचा परफॉर्मन्स झाला, खास करून कोणते तुमचे खेळाडू चमकले, पिचने कशी साथ दिली, ओव्हरऑल आयोजन, तुमचं मत. पहिल्यांदा मी श्रेयस दादा थँक्यू बोलेन की त्यांना आम्हाला इथे खेळायसाठी संधी दिली आणि इथे खेळायला खूप चांगलं वाटलं आम्हाला. फक्त आमच्या बोलणं मी एकच सांगेन की एकजूट खेळत जा, चांगले खेळतो आपण. तरी पण असं कधी घाबरू नका, हार जीत होत असते. कदाचित आमची ही पहिली एंट्री आहे, तरी पण पहिल्या एंट्रीला आम्ही एवढे चांगले केलो. बाहेर गेलो तर अजून आपण चांगले गेलो. फक्त खेळत जा, एकजुटीने खेळत जा, बस, बाकी काय. तसेच आदेश, मला वाटतं यानंतर इकडे होणारी स्पर्धा म्हणजे तिरंगा स्पर्धा. इच्छुक आहात त्या स्पर्धेसाठी सुद्धा? राजेंद्र भगत सरच मला वाटतं व्यवस्थापक असणार त्यावेळेस नेहमीप्रमाणे. 100% फिक्स ठेवा एंट्री फिक्स ठेवा, 100% असं. 32 संघ झालेत. नेक्स्ट टाइम नक्की तुम्हाला संधी आम्ही देणार, कारण तिरंगाचा लगेच टीम होतात. त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतोय मी तुमची, पण नक्की पुढच्या वेळी तुम्हाला आम्ही संधी देणार. मी काय बोलतो, जर एखादी एंट्री फसली तरी आम्हाला कॉल नक्की नक्की 100%. निकितच हे होते कप्तान वरडी टीमचे. खूप खूप अभिनंदन. ओव्हर टू चला, राजेंद्र सर. नंतर चलतोय वैयक्तिक पारितोषिकाकडं. खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू खेळले. अनेक खेळाडू खेळत असताना अनेकांचं वैयक्तिक कार्य मोठ्या प्रमाणामध्ये राहिलंय. संपूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवली, पनवेल तालुक्यातील बिलॉंग करत असताना यशाची अनेक शिखरं ज्या खेळाडूंना गाठली, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये मालिकावीराच्या अनेक बाईक ज्या खेळाडूने कमवल्यात, तो खेळाडू या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड होतोय, ज्यानं 4 झेल या स्पर्धेमध्ये 5 सामन्यामध्ये पकडलेत, ते नाव आहे 3 सामन्यामध्ये 4 झेल. सचिन झांबरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. ते नाव आहे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करणारा नाव. गेल्या पर्वामध्ये तिरंगा न्याय स्पर्धेमध्ये जो संघ चॅम्पियन ठरला आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकेवीराची बाईक ज्या खेळाडूला मिळाली, कानपोळे अगेन्स्ट सामना खेळत असताना सामना हातातून जाईल का असं वाटलं असताना एक जबरदस्त झेल ज्या खेळाडूने घेतला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं 4 झेल पकडलं, तो ठरतो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एक ब्रँडेड सायकल देऊन आणि ट्रॉफी देऊन सन्मान होतोय. ते नाव आहे बेलवडी संघाची रणमशीन मिस्टर अजय पाटील. मी मान्यवरांना विनंती करेन की अजय पाटीलला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देऊन सन्मानित करायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की सर्वांच्या शुभ हस्ते मुलाखत द्यायची आहे. सचिन केणी, आपण अजय पाटीलची मुलाखत घ्या. अजय पाटील अजय पाटील इकडे या बाजूला. नंतर ओके, नंतर बोलतायत ते. चला नंतर बोलणार आहेत. त्यानंतर
या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज जो गोलंदाज दोन खेळाडू या वैयक्तिक पारितोषिकाच्या रेसमध्ये होतं. एक नाव होतं बोरकर संघाचा शुभम डाकी हे नाव होतं. दुसरं नाव ज्यानं 3 सामन्यामध्ये 26 धावा देऊन 6 विकेट ज्यानं मिळवलं. शरीराने जरी अपंग असला तरी क्रिकेटमध्ये वय अपंगत्व या गोष्टी कधीही नसतात. आपल्या कर्तृत्वाने जर आपण खेळलात तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि संपूर्ण स्पर्धा ज्यानं दुसऱ्या रजनीमध्ये गाजवली, पहिल्या सामन्यामध्ये ज्यानं 5 विकेटही मिळवल्या त्या, तो ठरतोय या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. ते नाव आहे गावदेवी वरेडी टीमचा जानू कोहली ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी सुशीलजी पाटील उत्कृष्ट गोलंदाज आणि रवींद्र भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जानू कोहली जो एक अपंगत्व आहे, हँडिकॅप, महाराष्ट्र टीमचा तो संगणक आहे, मात्र ही संपूर्ण स्पर्धा ज्यानं आपल्या धारदार गोलंदाजीने गाजवली तो ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. सचिनजी केणी यांना विनंती करेन की जानू कोहली यांची मुलाखत आपण नक्की घ्या, कारण हँडिकॅप असून जे महाराष्ट्र टीमचंही प्रतिनिधित्व करतायत आणि या मातोश्री मैदानामध्ये चांगला खेळ या गोलंदाजाचा राहिला आणि आपल्या वर्ल्ड टीमला फायनल पर्यंत पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा त्याने उचलला. समोर बेलवडी संघ ताकदवान संघ होता तरीही त्याने चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केली, कारण संघ कितीही मोठा असू द्या तरी आपण आपल्या कर्तृत्वाला जागतो. आणि बघा, एका चांगल्या खेळाडूंकडनं एका अपंगत्व खेळाडूचं कौतुक कसं असावं. चला, एका चांगल्या खेळाडूंकडनं खऱ्या अर्थानं कौतुक कसं असावं बघा. चिरनेर संघाचा अष्टपैलू खेळाडू कोहली सर, सर थांबा जरा. सचिन केणे एक मिनिट. चिरनेर संघाचा खेळाडू ज्याला काल पेनच्या मैदानावर मालिकावीराचा किताब ज्यानं मिळवला तो ऋषिकेश नारंगीकर याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जानू कोहलीसाठी आहे. आणि सचिन केणे आपण त्याची मुलाखत घ्या. दोन शब्द फक्त. ओके, नाही बोलत, ठीक आहे. चला, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, अनेकांचा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला. पण जो खेळाडू जो अनुभवाने मोठा, पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं की संघ पराभूत होईल, पण एका हाती सिंहाची कामगिरी ज्या फलंदाजाने केलं, वय वर्ष 40च्या पुढे असूनही त्यानं उत्तुंग असं कार्य केलं. 3 सामने खेळला, 29 चेंडूला सामोरं गेला आणि ज्यानं 60 धावा बनवला तो नाव आहे TMCC वामिका 11 बोरकर संघाचा सोमनाथ ठाकूर ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. सोमनाथ ठाकूर 40च्या पुढे हा खेळाडू आहे. मी किरणजी भगत आणि आकाशजी गोडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण TMCC वामिका 11 बोरखा टीमचा सोमनाथ ठाकूर याला उत्कृष्ट फलंदाज हा किताब देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय मी, कारण मला चालता येत नाही, थोडा आवाज बसलाय त्यामुळे इकडून बोलतोय. सोमनाथ ठाकूर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ज्यानं 60 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये उभारल्यात. सचिन केणी घ्या मुलाखत. सोमनाथ ठाकूर. बोरखार संघ म्हटलं की एक खेळाडू, एक मिनिट, एका खेळाडूचं जे नाव लक्षात राहतं सोमनाथ ठाकूर, आणि या नावानं बोरखार
गावचे सगळे बघा, सर्वांची इच्छा आहे की मुलाखत द्यावी. सोमनाथ या ठिकाणी थोडीशी ठीक आहे, ओके. नर्वस आहेत. आता चला, असू द्या. आता उत्सुक सर्वांना मी अजय पाटील मॅन ऑफ द मॅचचा जो किताब फायनल मिळेल त्याला विनंती करेन की लकी ड्रॉची जी स्कूटी आहे प्रथम क्रमांकाला ती चिठ्ठी आपण काढायची आहे. हा मान जातोय बेलवडी संघाचा संगणक अजय पाटील याला. ते नाव कुणाचं असेल बघायचं आपण, कुणाला नसीब कोणाचं उजळतंय, महागणपतीचा आशीर्वाद कुणाच्या डोक्यावर जातोय ते पाहायचं. अजय पाटील यांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी उसळली जाईल आणि तो स्कूटीचा मान कुणाला मिळतोय. लाईव्ह दाखवा पहिला, लाईव्ह. मोरया. काय नाव? किशोर परशुराम पाटील. मोठी जुईचा खेळाडू प्रेक्षक होतोय या स्पर्धेमध्ये. लक्की ड्रॉचा स्कूटीचा मानकरी जर हजर असेल तर या किंवा फोन करा त्याला, त्या नंबरवर फोन करा. रवींद्र भगत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला पुन्हा बसा सगळ्यांनी, चला बसा सगळ्यांनी, बसा, सर्वांनी बसायचं आहे. चला बसा बसा सगळ्यांनी पुन्हा एकदा. अरे बसा सगळ्यांनी, आता बसा. चला आता मॅन ऑफ द सिरीज मालिका बिराची स्कूटी कुणाला मिळतोय. मी सिद्धार्थ ठाकूर आणि रोहित पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मालिका बिराची स्कूटी द्यायची आहे. मंडळी, सुशांत पाटील आयोजित स्वर्गीय सुशांत सागर ट्रॉफी मध्ये 36 संघांना सहभाग घेतला. 36 संघांमधनं 396 खेळाडू खेळले. 396 खेळाडू खेळताना 395 खेळाडूंना ज्यांनी मात केली आणि या स्पर्धेचा अव्वल ठरला. ज्यानं फलंदाजी आक्रमक केली, गोलंदाजी धारदार केली आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर केलं, असा खेळाडू आपल्या जीवनामध्ये खेळत असताना कमी वयामध्ये आणि कमी काळामध्ये स्वतःला सिद्ध केलं. स्वतःला सिद्ध करत असताना पेन प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग अशा अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना मान अनेक मोठ्या खेळाडूंचा समवेत ज्याला मिळाला. मग विश्वजित ठाकूरच्या सोबत खेळण्याची संधी ज्या खेळाडूला मिळाली, ज्यानं तिसरी रजनी गाजवली, फलंदाजी करताना 29 चेंडू खेळला, 76 धावा उभारल्या, गोलंदाजी करताना ज्याला 8 सफलता मिळवल्या, टोटल पॉइंट 116 झालेत. तो नाव आहे पेन तालुक्याचा एक कोहिनूर हिरा, क्रिकेटची आन बाण शान सार्थक मात्रे मॅन फ्रॉम जोय ठरतोय या स्पर्धेमधला मालिकावीर. सचिन केने यांना विनंती करेन, आपल्या स्वप्नामधली पहिली बाईक सार्थक मात्रे पेन विभागाची ही रन मशीन. या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब मिळतोय सार्थकला. थँक्यू. सार्थक मात्र ठरतो या स्पर्धेचा मालिकावीर, ज्यानं 395 खेळाडूंना वाद केली. अरे याप कराल. चला की सचिन केनी इंटरव्ह्यू. सार्थक मालिकावीर, बरेचसे किताब तुमलवले असतील. ही बाईक कितवी, हा एक्सपिरियन्स कसा होता? बाईक पहिलीच आहे आणि खूप आनंद वाटतंय. आणि मी पप्पांना विनंती करेन की नाही मागे बसावं. नक्कीच नक्कीच आपल्या सहकार्याला बोलवलंय, या इकडे. आयुष्यामधलं पहिलं प्रेम. तर सार्थकने देखील पहिली त्यांच्या वस्तू. वडिलांना बोलवलेलं आहे इथे बाईकच्या जवळ.
म्हणजे त्यांनी मिळवलेली ही पहिली बाईक त्याचे वडील नारायण म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण कृपया मंचाजवळ यायचं आहे. सार्थक आपणास त्याचं हे बक्षीस समर्पित करीत आहे. आपणास बोलावित आहे नारायण म्हात्रे सार्थक यांचे वडील. सार्थक तोपर्यंत एक प्रश्न, आई वडिलांचा सपोर्ट फार महत्वाचा असतो आणि खास करून क्रिकेट खेळायला रात्री रात्री गेला की आई वडील कशा प्रकारे एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या खेळाडूला सपोर्ट करतात की त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात, त्यावर देखील त्याचा खेळ बराच अवलंबून असतो. तुझा अनुभव काय? वडील येत आहेत तुझे? नारायण म्हात्रे निश्चितच आपलं स्वागत आहे, खूप खूप स्वागत. सार्थकचे वडील आणि त्याने खरोखर विनंती केली रागेंद्र सर की माझ्यासोबत माझ्या बाईकवर माझे वडील पाहिजेत, फोटो होऊन जाऊ द्या. आणि सगळी चलचित्रे 24 लाईव्ह मध्ये देखील युट्यूबवर लाईव्ह प्रदर्शित केली जात आहेत, कॅमेऱ्यामध्ये देखील टिपली जात आहेत. सचिन आयुष्यातली पहिली गोष्ट प्रत्येकाला आनंददायी असते. मग आपली प्रेयसी असू द्या, पत्नी असू द्या, आपली नोकरी असू द्या, आपला व्यवसाय असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिलं हे आपल्यासाठी एक अनुभवी असतं. आणि मालिकावीरची पहिली गाडी मिळाली हा आनंदही वेगळा आहे. सचिन नारायण म्हात्रे सर, कसं वाटतंय मुलांनी ही आज मुलाची अचीवमेंट? 2 शब्द तुम्हाला. चांगलं वाटतंय आणि याच्या माग संघाचा पूर्ण सपोर्ट. निकिता, आणि ज्या प्रकारे नाईट स्पर्धा खेळतोय तुमचा मुलगा आणि जो तुमचा सपोर्ट आहे, मी त्याला देखील प्रश्न विचारला होता. आई वडिलांचा सपोर्ट, सहकाऱ्यांचा सपोर्ट, याविषयी काय बोलशील? घरातल्यांचा या खेळासाठी पूर्ण सपोर्ट पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी जातो, नाईटला मॅच असतात, घरातले पाठवलं तर आपण येऊ शकतो. आणि टीमचा वळा, टीम मुले आपण एखाद्या टुर्नामेंटला नंबर प्राप्त होतो तेव्हा आपल्याला कुठेतरी बाईक मिळते. टीम जर जिंकली तरच आपला बाईक मिळते. आपण खेळू, जर टीम हारते आपला काहीच उपयोग होऊ शकत नाही. निश्चित. तर हे होते सार्थक म्हात्रे आणि त्यांच्यासोबत त्यांचे वडील नारायण म्हात्रे. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करूया या स्पर्धेचा सर्वात यशस्वी खेळाडू, सर्वात चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू सार्थक नारायण म्हात्रे. हार्दिक हार्दिक अभिनंदन मंडळी. या स्पर्धेमध्ये 36 संघांचा सहभाग राहिलाय आणि सर्व संघांवर ज्या टीमनं मात केली, चिरनेर भूमी 1930चा ऐतिहासिक जंगल सत्याग्रह भूमीमध्ये झाला. स्वयंभू महागणपतीचं पदस्पर्श ज्या भूमीला लाभलं, अशा या चिरनेर भूमीमध्ये जो संघ 2 वेळा आला आणि दोन्ही वेळा चॅम्पियन ठरलाय, राकेश म्हात्रे बेलवडी. आपण या नक्ष 11 गावदेवी बेलवडी संघ ठरतो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन. सचिन मुलाखत घ्या अजय पाटीलची. सचिन मुलाखत घे. अजय पाटील, 2 वेळा चिरनेरच्या भूमीमध्ये आपण आलात, दोन्ही वेळा आपण चॅम्पियन ठरलात. कसं वाटतंय आपल्या मनोगतामध्ये आम्हाला सांगायचं आहे? अजय पाटील त्यांचं मेडल कलेक्ट करत आहेत. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक असे मेडल्स विजयी सर्व संघाच्या सर्व खेळाडूंसाठी आहेत. अजय, आपणासाठी काही प्रश्न आहेत? अजय मुलाखत दे. नक्ष 11 गावदेवी संघाचा संघटक अजय पाटील. अजय, मगाशी देखील मी तुम्हाला कॉल केलं होतं इंटरव्ह्यू साठी, परंतु हा क्षण खूप मोठा आहे ज्यावेळेस संघ क्रमांक मिळवतो, अजिंक्य ठरतो. पहिल्यांदा तुमच्या खेळाबद्दल काय बोलशील? आजचा खेळ तुमचा पूर्ण खेळ मला पाहायला मिळाला आणि बऱ्याच वेळेला स्कोरच्या बाजूलाच मी बसलेलो होतो. सामनावीर कोण, तुझंच नाव पुढे यायचं. शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा थोडीशी वर खाली होती. नंतर मी बघितलं मॅच कोणी बनवली तर ओव्हर तेवढी भन्नाट टाकली होती. ओव्हरऑल तुझ्या बॉलिंग विषयी पहिल्यांदा काय बोलशील, नंतर बॅटिंग विषयी?
मेन म्हणजे माझी प्रॅक्टिस दररोज असते आणि प्रॅक्टिसशिवाय ही गेम नाही. आणि विक्की भाऊंचा आणि आकाश भाऊंचा मी धन्यवाद मानेन, कारण आमची इथे एंट्री ठेवली. लास्ट टाइम आम्ही पण केलो, ट्रॉफी भेटली आम्हाला, आता चॅम्पियन झालो, बरं चांगलं वाटतंय. आणि अजय, रायगड प्रीमियर लीग मध्ये असा प्रसंग झाला होता, 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज आणि तू दिली नव्हतीस. आणि ही अचिव्हमेंट तुझ्या नावावर आहे, ती कधीही पुसली जाणार नाही. त्या अचिव्हमेंटने तुला ओळखतात. तसंच या मैदानावर मला वाटतं एक तिरंगा स्पर्धेमध्ये सुद्धा बाईक मिळवलेली आहेस. तुझी गोलंदाजी आणि आज या मैदानावर झालेली तुझी गोलंदाजी, तुला पिच कशी साथ देत होती, कशा प्रकारे तुझं टॅक्टिक्स होतं. बऱ्याच वेळा मी पाहिलं तू शॉर्ट बॉल सुद्धा टाकलेस, व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. मी स्वतः वर्णन करत होतो. काय टॅक्टिक्स होतं, काय प्लॅनिंग होती? विकेट चांगली होती, बॅटिंग साईड पण होती, जास्त करून बॉलिंग साईड पण होती. स्विंग व्हायचा जास्त बॉल आणि माझ्या टीमचा चांगला परफॉर्मन्स झाला. लास्ट टाइम पण आम्ही मॅच खेळलो, ती चॅम्पियन झालो. लगातार आम्ही 3 वेळा चॅम्पियन झालो आता, आणि नेक्स्ट टाइम पण चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. अरे वा, जबरदस्त परफॉर्मन्स. हे होते अजय पाटील. ओव्हर टू राजेंद्र भगत सर. लकी ड्रॉवाला आलाय का? निघालाय ना, ठीक आहे, येऊ दे, तो खुश झाला असेल. चल अजय पाटील, आपण दोन्ही वेळा जिंकत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. थोडं डिस्टर्ब मागच्या वेळी आपण झालात, पण असंच खेळत राहा. आमच्या गावामध्ये आपण एंट्री टाकत जा. हा मैदान आपल्यासाठी नक्की लक्की आहे. अजय पाटील टीम पुन्हा एकदा ठेवा. पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानून ही स्पर्धा सर्वांच्या सहकार्यानं संपली अशी आम्ही घोषित करत असताना सचिन केणी यांचं योगदान राहिलं. आज आम्हाला पण बरं वाटलं, बऱ्याच वर्षानंतर सचिन केणी आमच्यावर नाराज आहे, पण आज तो आला, गुणलेखन केलं, समालोचन केलं, मराठीमध्ये केलं, हिंदीमध्ये केलं, त्याबद्दल आम्हाला